दिशा सालियन मृत्यू प्रकरणी खासदार नारायण राणे काय खुलासा करणार? नारायण राणेंची आज पत्रकार परिषद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज नागपूर दौरा. नागपूर हिंसाचारानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये. नागपुरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक. रायगड जिल्हा परिषदेतील वेतन फरक घोटाळा प्रकरणात कोर्टाने आरोपींचा अटकपूर्व जामीन नाकारला. इतर अधिकाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता, कोर्टाचं निरीक्षण. घाटकोपर होर्डिंग प्रकरणी आणखी एका आरोपीला जामीन मंजूर. प्रमुख आरोपी आणि व्यावसायिक अर्शद खानला सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेना ठाकरे पक्षाला दे धक्का. महाडच्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर. राष्ट्रवादी प्रवेशाची प्राथमिक चर्चा पूर्ण. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या खंडणी प्रकरणात आणखी एकाला अटक. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी केली अटक. दहिवडी पोलिसांकडून तपास सुरू. नागपूरमधील हिंसाचार प्रकरणामध्ये 8ही आरोपींना कोर्टाने सुनावली कोठडी. 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी तर उर्वरित 4 आरोपींना 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. नागपूर हिंसाचार संदर्भात काही भागात संचारबंदी कायम. शहरातील 9 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संचारबंदी कायम. संचारबंदी संदर्भात पोलीस आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष. पुढच्या वर्षीपासून पहिलीचा वर्ग सीबीएसई अभ्यासक्रमानुसार. महायुती सरकारचा मोठा निर्णय. मुंबईतील खड्ड्यांचा मुद्दा विधानसभेत गाजला. 21,000 कोटी खर्च करूनही रस्ते खड्ड्यातच. अमित साटम यांचा सवाल तर चौकशी करण्याचं उदय सामंत यांचं आश्वासन. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर 2100 रुपये देऊ. कोणतीही योजना बंद होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास नव्याने करण्याची याचिका हायकोर्टाने स्वीकारली. आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनू मोरियासा मुंबई पोलिसांवर याचिकेत गंभीर आरोप. अंबाजोगाईत मारहाण प्रकरणातील आरोपी माऊली माने खासदार बजरंग सोनवणे यांचा निकटवर्ती असल्याचा दावा. मानेचे बजरंग सोनवणेंसोबत फोटोज समोर. देशातील चांगले खेळाडू या ठिकाणी खेळायला येतात. तर ठाणे जिल्ह्यात कबड्डी हा फार महत्त्वाचा खेळ मानला जातो. सर्व येणाऱ्या खेळाडूंना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभेच्छा. माथेरानमध्ये मोटार वाहनांना नो एंट्री. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत निर्णय. माथेरानच्या प्रश्नांवर सलग 4 दिवस सुनावणी. सेनगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक निलंबित. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीसोबतचे व्हिडिओ व्हायरल. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कुकाटे यांनी काढले निलंबनाचे आदेश. नंदुरबार जिल्ह्यात सूर्यफुलाची शेती बहरली. प्रकाशा शिवारातील डांबरखेडा पुलाजवळील सूर्यफूल शेती करते प्रवाशांना आकर्षित. शहादा तालुक्यातील प्रकाशा शिवारात उन्हाळी हंगामात सूर्यफुलाची लागवड. पीएमपीएल रावेत ते हिंजवडी आणि रावेत ते पिंपरी या 2 मार्गांवर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय. त्याचा फायदा आयटी कर्मचाऱ्यांना होणार. सराई चोरट्याला उल्हासनगर क्राईम ब्रांचनं घेतलं गुजरातमधून ताब्यात. उल्हासनगर आणि अंबरनाथच्या विविध पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी आणि सोनसाखळी चोरीतील हा आरोपी. जालन्याच्या हसनाबादमध्ये 30 लाख रुपये किमतीचा गुटखा जळून नष्ट. न्यायालयाच्या आदेशानंतर अन्न आणि औषध प्रशासन आणि हसनाबाद पोलिसांनी नष्ट केला अवैध गुटखा. उन्हाचा चटका वाढत असल्यानं धुळ्यातील आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर. जिल्हा रुग्णालयामध्ये उष्माघात विभाग सुरू करण्यात आलाय. तर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. पिंपरी चिंचवडसह मावळच्या नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. पवना धरणातील पाणीसाठा 49% मोठ्या प्रमाणात बाष्पीभवनाचा पाणी साठ्यावर परिणाम होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये 100 शिक्षकांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा. शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने शिक्षकांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा. मालेगावच्या नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुनीता विल्यम्स यांच्या समर्थनार्थ खडूने रांगोळी रेखाटली. 9 महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या. त्यांच्या कार्याला सलाम केलाय. बीडच्या आष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांनी शुक्रवारी इफ्तार पार्टी दिली. यावेळी मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पैठणमध्ये नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांना 3 दिवस मोफत भोजन. कृषी जगत परिवारातर्फे दररोज 50 क्विंटल पुरी भाजीचा बेत, मोफत स्वच्छ पाणी, नाश्त्याची व्यवस्था. पैठणमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन. शिबिराचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या हस्ते करण्यात आलं. वारकरी आणि भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुरू. अमरावती महानगरपालिकेचे 887.67 कोटी रुपयांचे अर्थसंकल्प बजेट सादर. महापालिका आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांच्याकडून बजेट सादर. अमरावती महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांची माहिती. नंदुरबारमध्ये औद्योगिक विकासाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी लाटण्याचा प्रकार. सत्यशोध ग्रामीण कष्टकरी सभेचा कामाला विरोध. जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर. ठाणे शहराला अतिरिक्त 50 दशलक्ष लिटर पाण्याची गरज. पाणी पुरवठा वाढवण्याचा सरकारकडून प्रयत्न. ठाणे शहरासाठी स्वतंत्र जलसाठा निर्माण करण्याचा प्रयत्न. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधान परिषदेत माहिती. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आज ढगाळ वातावरण. विदर्भातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता. कोकणात राहणार दमट वातावरण. हवामान विभागाचा अंदाज. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरून फेब्रुवारीमध्ये 10 लाख वाहनांचा प्रवास. कुंभमेळ्यासाठी भाविकांचा मोठ्या संख्येने प्रवास. एका महिन्यामध्ये टोलद्वारे सुमारे 72 कोटी रुपयांचे उत्पन्न. MSRDC तिजोरीमध्ये जमा. आजपासून रंगणार IPLचा थरार. कोलकाताच्या इडन गार्डन मैदानात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने सामने. 20% कांद्याचे निर्यात शुल्काची कडी हटवण्याची शेतकऱ्यांची मागणी. कांद्यात आठवड्यापासून मोठी घसघसरण. रेल्वेच्या 3 मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक. देखभाल, दुरुस्ती, अभियांत्रिकी कामासाठी उद्या मेगा ब्लॉक. खेडच्या लोटे येथे गोसेवक कोकरे महाराज यांचे आमरण उपोषण. 4 आणि इतर मागण्यांसाठी गेल्या 4 दिवसांपासून कोकरे महाराज यांचं आमरण उपोषण. नाथषष्ठी यात्रेमध्ये व्यावसायिकांना अच्छे दिन. नाथषष्ठी यात्रेत 5 कोटींची उलाढाल होणार असल्याचा अंदाज मराठवाडा चेंबर संचालक पवन लोहिया यांनी वर्तवलाय. नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला 3 सुवर्ण. रिक्षा ड्रायव्हरच्या मुलाची सुवर्ण कामगिरी. कल्याण डोंबिवली हद्दीतील अनधिकृत शाळांची यादी जाहीर. अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्यासाठी पालिका आयुक्तांचे पालकांना आवाहन. भिवंडी तालुक्यातील वाघीवली गावामध्ये पहिले नंदघर सुरू. हा उपक्रम अनिल अग्रवाल फाउंडेशनच्या सहकार्याने राबवला जातोय. अंगणवाडी व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी हे महत्त्वाचं पाऊल. आग्र्याच्या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक. उत्तर प्रदेश येथे राज्य सरकारची घोषणा. मराठा नेत्यांनी आणि समाजाने मुख्यमंत्र्यांचे मानले आभार. चिपळूण बस स्थानकाच्या बांधकामासाठी निधी मंजूर. बांधकामासाठी तब्बल 2,85 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाचा निर्णय. रखडलेल्या कामाला गती मिळणार. भारुडाच्या माध्यमातून माऊलीच्या फडावर समाज प्रबोधन. नाथषष्ठीनिमित्त आपेगाव येथील दिंडीतील फडावर भारुडकार विष्णू महाराज बांडे यांनी भारुडाच्या माध्यमातून केले प्रबोधन. हिंगोलीत शिक्षकांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा. टप्पा वाढ अनुदानाच्या मागणीसाठी आत्मदहन आंदोलनाचा इशारा देत जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलं निवेदन. राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. शासनाच्या नवीन कायद्यान्वये लोकांची होणारी लूट थांबवण्यासाठी आंदोलन. यवतमाळमधील गिरीनगर परिसरातील घरफोडीत अल्पवयीन मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. त्याच्याकडील 65,000ची रोकडही जप्त केली आहे. बदलापुरात कारचा अपघात. टायर फुटल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला. सुदैवाने कार चालक थोडक्यात बचावला. अहिल्यानगरच्या खर्ड्यातील सरकारी गोदाम आणि जुन्या वास्तू पाडल्याप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक. संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा, अन्यथा खर्डा गाव बंद ठेवू. तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा. हिंगोलीमध्ये विहिरीमध्ये मोटर दुरुस्तीचे काम करताना शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू. काम करताना दोरी तुटल्याने अल्पभूधारक मृत्यू झाल्याची घटना.
नागपूरमधील हिंसाचार प्रकरणी 13 जणांविरोधात गुन्हे दाखल, 105 जण पोलिसांच्या ताब्यात. यवतमाळमधील राळेगाव येथे रात्री 4 दुकानांना भीषण आग, आगीत लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक. नवी मुंबईतील शिरवणे एमआयडीसीतील आग नियंत्रणात, सुबोधा कंपनीत लागली होती आग, कोणतीही जीवितहानी नाही. हडपसरमध्ये थांबलेल्या बसमधून 34 लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला, डोंबिवली येथून कर्नाटकातील विजापूर येथे विक्रीसाठी दागिने घेऊन जात असलेल्या व्यापाऱ्याचे दागिने मध्यरात्री चोरीस गेल्याचा प्रकार उघड. नाशिकच्या सिन्नरमध्ये चक्क पतीनंच केली पत्नीचं अपहरण, प्रेमविवाहानंतर माहेरी गेलेली पत्नी परत न आल्याने पतीचं टोकाचं पाऊल, घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. वाशीमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या, 60 लाखांसाठी स्वतःच्या मित्राचे अपहरण करून हत्या, अनिकेत सादोडे असं हत्या झालेल्या मुलाचं नाव, पुसद रोडवर सापडला मुलाचा मृतदेह. शुक्रवार पेठ पोलीस चौकीसमोर एका मालाचा साठा असणाऱ्या गोदामाला भीषण आग, आग आटोक्यात, आगीत कोणीही जखमी नाही. नंदुरबारच्या नवापूरमध्ये घनकचरा डेपो बनलाय आता वायू प्रदूषणाचा अड्डा, घंटागाडी केवळ नावालाच, प्रदूषणामुळे नवापूर मधील नागरिकांचं आरोग्य धोक्यात. पुण्यात HSRP नंबर प्लेट बसवण्यात पुणेकरांचा अल्प प्रतिसाद, आतापर्यंत फक्त पुण्यात 45,000 वाहनांना बसवण्यात आली HSRP, 2.5 लाख वाहनधारक नंबर प्लेट लावण्याच्या प्रतीक्षेत. बांगलादेशमध्ये निवडणुका निश्चित, डिसेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता, मोहम्मद युनूस यांचे जवळचे सहकारी महफूज आलम यांची घोषणा. नवनियुक्त आमदार संजय खोडके आज अमरावतीत जोरदार स्वागत, आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा संजय खोडके अमरावतीत, विदर्भात अजितदादांची राष्ट्रवादी वाढवणार, संजय खोडकेंचं वक्तव्य. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात कमी पाणीसाठा, 24 मार्चपासून दर सोमवारी पाणी पुरवठा बंद ठेवणार, बाष्पीभवनाचा धोका ओळखून नगर परिषदेचा निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.